गाइस सलाम नमस्ते गेमचं कसं काय तर राम मंडळी मित्रांनो तुमचा आवडता लाडका सौर वाटे पुन्हा एकदा तुमच्यासाठी गावाकडचा ब्लॉग घेऊन आलो. तर मित्रांनो सकाळ झाली 7 वाजता पाणी आलं, पाणी वगैरे भरलं. त्याच्यानंतर इथे आता मी जरा घाण झाली होती कारण आपण वर्षातून एकदाच येतो गावी, त्याच्यामुळे खूप घाण झाली होती म्हणून जरा झाडलं आणि मला आग लावले. तरी पण हा अजून जाळायचा बाकी, तो पण जाळायचा आहे. थोडी कामं करायची तुम्हाला पण दाखवतो कसं आहे, कारण मी आणि माझी आई आम्ही दोघंच आहे ना, म्हणून थोडी कामं करायची आहेत. तुम्हाला दाखवतो कसं काय. ब्लॉग आजचा पण पूर्ण बघा, जसा कालचा बघितला तसा. हे बघा थोडी इथे खूप कचरा होता, थोडी साफसफाई केली. इथे पण इथे हे बघा, हे आमच्या इकडे हे होतं का बोलतात त्याला, पडवी नाही, खोप लाकडांची खोप होती, ती इकडे पडली, कोण लक्ष द्यायला नाही म्हणून आता हे सगळं स्वच्छ करणार, जाळून घेणार. फावडा कुठे गेला माझा? हां, फावड्याने सगळं एका साईडला करून व्यवस्थित करून ठेवणार. हे बघा तुम्हाला आपलं घर दाखवतो. अजून सोफा लावायचा बाकी आहे नीट. इथे एक खोली आहे आणि इथे एक खोली आहे. हे बघा हा आपला हॉल आणि हे बाहेरचं परिसर आणि हा आपला अंगण. आणि इकडे आपलं हे बुद्ध विहार दाखवतो तुम्हाला. आपल्या दरवाजातून आपल्या घरातून दर्शन होतं आपले बुद्ध विहाराचं. अशी गावाकडची सकाळ, सगळी शांतता. अजून कोण उठलं नाही जास्त, त्यामुळे पूर्ण शांतता पसरलेली आहे सगळीकडे. चला आपली कामं करूया. तर मित्रांनो आधीच खूप गरम होतं आहे आणि तेवढ्यात मी आपली इथे आग लावली, बघत असाल तुम्ही. म्हणजे सगळी साफसफाई चालू आहे म्हणून आग लावली इथे. तर मित्रांनो तुम्हाला आता मी आंबा लावलेला दाखवतो. माझ्या घराच्या बाजूला मी एक आंबा लावला होता, तो आता एवढा मोठा झाला आहे. हा बघा दिसतोय, खूप छोटा असताना लावलेला त्याला मी तिकडे, आता तो एवढा मोठा झाला आहे. कसं आहे, कधी येतील आंबे? ज्या दिवशी आंबे येतील त्या दिवशी तुम्हाला पण देईन नक्की, तुम्हाला दाखवतो एकदा. आणि तिकडे किती घाण आहे, आता तिकडे पण पुन्हा साफसफाई करायची आपल्याला. हे बघा आंबा बघा, मी स्वतः माझ्या हाताने लावलेला एक बाट्याचा, आता एवढा मोठा झाला आहे. माझ्यावर मोठा, माझ्यानंतर लावला आणि माझ्यावर मोठा झाला आहे. काय हरकत नाही. आता इथे आपल्याला थोडी साफसफाई करायची, फक्त एवढंच की ही आग या झाडावरती जाता कामा नये म्हणून ही कुठे दुसरीकडे आग लावायला लागणार आपल्याला. तर मित्रांनो आमची जुनी चूल तिकडे होती, ती थोडी तुटली आहे, त्याच्यामुळे त्याच्या विटा वगैरे काढल्यात आणि इकडे मी नवीन चूल बनवतो आहे. कारण गावी आल्यानंतर चूल वापरली नाही तर मजा काय, म्हणून तुम्ही चूल बनवतो दाखवतो तुम्हाला. हे बघा खाली पत्रा ठेवला आहे आणि ते चूल बनवायला सुरुवात केली. हे इथे विटा काढल्यात, आता मी चूल बनवतो, रेडी करतो आणि तुम्हाला दाखवतो. फायनली मित्रांनो आपली चूल रेडी झाली आहे आणि परिसर पण थोडा स्वच्छ झाला आहे. इकडे माझी आई आली, आईला विचारतो कशी वाटली चूल. छान छान. ह्याच्यापेक्षा एक पहिली बनवलेली माहिती आहे ना कशी बनवली? खूप छान होती ती. आता ही बनवली टेम्परवारी बनवली, टेम्परवारी बनवले 10-15 दिवसासाठी. इथे आपली चूल होती, इथे आपली खोप होती फाट्यांची, ती पडली. थोडं स्वच्छ झालं की जरा चांगलं वाटतं. खूप घामाघूम झालं आहे, काय सांगतो तुम्हाला. आता फ्रेश वगैरे होईल आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करेन आणि पुढचा प्रवास बघूया कुठे काय जायचं आजचा काय. तर मित्रांनो बाहेरची थोडी साफसफाई तर झाली. आता एक फॅन आहे त्याला मी जरा घेतलं आहे बघायला की तो चालू आहे का, म्हणून त्याला साफसफाई करायला घेतली आहे. बघूया आता चालू असेल तर खूप चांगली गोष्ट होईल, कारण आपल्या इकडे कुठे फॅन नाही आहे. जी आपली पडवी आहे म्हणजे आपलं जे किचन, तिकडे कुठे फॅनच नाही आहे बघत असाल. बाकी तिकडे हॉलमध्ये 2 फॅन आहेत, 2 बेडरूममध्ये 2 फॅन आहेत, पण इकडे जरा फॅनची वायरिंग काढली आहे. थोडं जुगाड करते पण बघूया होईल का. हा बघा फॅन काढला आहे, तर जरा साफसफाई करतो. चालला तर आपलं खूप चांगलं लक आहे. मला असं वाटतं चालू पाहिजे, थोडं चांगलं वाटेल. चला ट्राय करूया, चालू आहे का. तर मित्रांनो थोडं टेस्टर आणि टेप घेतली, थोडं फॅनचं थोडं पोस्टमॉर्टम करूया. थोडं ऑपरेशन करायचं त्याचं. ऑपरेशन केलं की हवाच हवा, मग त्याला इथे बांधूनच टाकतो. ऑपरेशन करूया आता पटापट त्याचं, बघूया होतोय का आपली चालू. का वाटतं तुम्हाला फॅनमध्ये चालू होऊ शकतो का, नक्की सांगा चालू व्हायच्या अगोदर. तर चला लेट्स सी किती वेळ लागतं काय, आता बघूया आणि काम करूया पटापट. मित्रांनो फॅनचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली आहे.
थोडा मला त्याच्यात डाऊट वाटतोय, तो मी क्लिअर करू शकतो, कारण आपण तर काही इलेक्ट्रिशियन नाही, पण तेवढा छोटा मोठा डाऊट क्लिअर करू शकतो. बघूया चालू होतोय का. चला. तर मित्रांनो फायनली आपण बनवलेली चूल चालू केली माझ्या आईने. बघा इथे बघत असाल. आता याच्यावरती जेवण होईल ना. मी काय बनवणार आहे, काय बोलली. अच्छा हे काय करते ते, निखारा टाकते त्याच्यात चूल पेटायसाठी. फायनली बघा इथे मी बनवलेली चूल पण पेटली. आता बारी आहे आपला फॅनची. फॅन बनवलाय आणि माझ्या मागे बघा असा लावलाय. आता आपल्याला तिकडे बटन चालू करून बघायचं आहे. चालू करण्याच्या अगोदर मी थोडं धगधग होतो, होईल का नाही होईल का नाही. बघूया आता, चेक करू. ऍक्च्युली आमच्याकडे गॅस पण आहे बघा, बाहेरून सांगते गॅस आहे. गॅस पण आहे, पण ह्याच्यावर जो बनवण्याचा आनंद वेगळा. हा हा हे तो वेगळा. तुम्हाला म्हणजे गॅस आहे बघा, 2 सिलेंडर आहेत. हा एक आहे कनेक्शन चालू आहे. आत्ता चहा बनवली आहे आणि गॅसवरती बघा. वाफ दिसली बघा. आत्ता चहा बनवली. गॅस 2 आहेत आपल्याकडे, काही टेन्शन नाही. पण चुलीवरची जी मजा आहे कुठे गेली. नाही बघा, चुलीवरची जी मजा आहे ती आहे का गॅसला, सांगा तुम्ही. तर चला आता आपला फॅन बघूया चालू होतोय का. 1 2 3. फॅन चालू झाला. मम्मी ये लवकर, फॅन चालू झाला. फायनली फॅन चालू झाला आणि हवा, म्हणजे जी काम केल्यानंतर ती गोष्ट होईल चालू आणि ती झाल्यानंतरचा आनंद आहे ना, आहा असा मला आनंद भेटला आता मला. ते बघा मस्त हवा लागते. तुम्ही आता झोपू शकतो, म्हणजे तिकडे हॉलमध्ये कोणी पण येत जातं, बेडरूममध्ये पण सामान बिमान आहे, कसं इकडे झोपू शकतो. आता फॅन चालू झाला, लवकर आहे फॅनची. फॅन चालू झाला. फॅन हा बघ, हवा घ्या. फायनली फॅन चालू झाला आहे आपला. आता आपल्याला थोडं त्याला अजून पद्धतशीरपणे बांधायचं आहे, कारण आम्ही इथे रात्री झोपल्यानंतर तो आमच्या अंगावर धडाकदिशी पडायला नको. चलो गाईज, किती आनंद वाटते. फॅन चालू झाला आहे आपला. वा 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 वा. असा आनंद मित्रांनो केव्हा वाटतो, जेव्हा आपण कुठल्या गोष्टीसाठी खूप जिद्दीने मेहनत करतो आणि ती मेहनत आपली सक्सेस होते, तेव्हा आपला आनंद वाटतो. तेच झाले आता माझ्या बाबतीत. त्या फॅनला म्हणजे जुना वगैरे काढला, साफसूफ केलं, त्याला थोडा थोडा पोस्टमॉर्टम केला आणि फायनली चालू झाला. कनेक्शन वगैरे तर आपल्याकडे लाईट बीट तर काही विषयच नाही, सगळं आहे आपल्याकडे. आता थोडं साफसफाई करूया आणि थोडं झोपूया. तर मित्रांनो फॅनचं काम तर झालं आहे बघा, फॅन खालीच बसलं आणि चुलीचं पण काम झालं, साफसफाई पण झाली बाहेरची आणि घरातली पण साफसफाई तर कालच झाली होती, बाहेरची पण झाली. आता आपल्याला त्या बाजूची साफसफाई करायची, आपण ह्या साईडची केली, आता आपल्याला त्या साईडची करायची. ती थोडी नंतर करूया, कारण खूप थकलो आहे. आता चहा पितो जरा, अजून ब्रश नाही केलं आहे. आता सध्या चहा पितो आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागतो, कारण खूप भूक लागली आता. चला व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. गावची मजा कशी काय, अजून आपण जंगलात वगैरे गेलो नाही फिरायला, जाणार आहे ते पण. सगळे ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकरच येतील, पण तुम्हाला त्यासाठी मला सबस्क्राईब करायला लागेल, तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तेव्हा तुम्हाला आपले व्लॉग येतील. तर चला. तर मित्रांनो फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि टाकाटाक रेडी झालो. आता निघालो बाहेर, कारण आता आपल्या बुद्धविहारामध्ये पूजा आहे आणि नंतर आपली गावकीची मीटिंग आहे दरवर्षीप्रमाणे. आणि दुसऱ्या साईडला जेवण चालू आहे. आज पण जेवण आहे, काल पण जेवण होतं. सलग आता जेवढे आपले प्रोग्राम असतात गावी, तर रोजच जेवण असणार आहे गावामध्ये आपल्या. तर तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन कसं काय कुठे काय चालू आहे. तर चला जाऊया. पूजा चालू आहे, तुम्हाला दाखवतो एकदा जाऊन. प्रभरत्न तू साथ
तर मित्रांनो इथे गावकीचं जेवण चालू आहे. तुम्हाला दाखवतो एकदा आपल्या सगळ्या महिला जेवण बनवत आहेत. जय भीम सगळ्यांना. काय जेवायला स्पेशल? हो सांगा तुम्ही वहिनी. ओ जय भीम. हा विहान आहे. विहान शेख त्याचा आज बड्डे आहे. हा बसलाय ते जेवायला. सगळ्यात पहिले नंबर लावलाय. जेवत तर काय नाही. कधी जेवशील? हे बघ इथे सगळे हाय सगळे इथे जेवायला बसले. कबीर भाई हाय. तर मित्रांनो मीटिंग वगैरे संपली आणि मी चाललोय आता आईसोबत श्रीवर्धन मार्केटमध्ये. कारण मुंबईला पण तेच आहे आणि गावाला पण तेच आहे. बघा गॅस संपला. गॅस घेऊन चाललो आहे. बघा गाडीवरती गॅस ठेवलाय. तर आता बघूया गॅस भेटतोय का नाही. कारण इकडे ॲक्च्युली आमच्याकडे 2 गॅस आहेत पण एक गॅस आले संपायला आणि उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. म्हणून आम्ही भयानकमध्ये निघालोय गॅस आणायला मार्केटला. तर चला जाऊया. तर मित्रांनो फायनली पोहोचलो होतो श्रीवर्धन मार्केटमध्ये आपल्या HP चा गॅस घेऊन. ही बघा समोरच HP ची एजन्सी. तुम्हाला जर माहीत नसेल तर हे बघा बाजूलाच आहे द अण्णासाहेब सावंत बँक. त्या बँकच्याच बॅक साईडला आहे आपली HP ची एजन्सी. तुमचा काही गॅस संदर्भात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. तर मित्रांनो फायनली आईने थोडीशी रिक्वेस्ट केल्यानंतर आपल्याला सिलेंडर भेटलाय आणि हा बघा इथे खाली सिलेंडर ठेवला. आता चालतं आपण घरी घेऊन. आता सिलेंडर भेटला. आता काही टेन्शन नाही. आता काय 10 दिवसाचे 15 दिवस पण आपण गावी राहू शकतो. तर चला आता जाऊया आपल्या घरी. तर मित्रांनो आता आपल्या गावामध्ये स्पर्धा होतात महिलांच्या आणि आपल्या लहान मुलींच्या. माणसांच्या पण स्पर्धा आहेत म्हणजे पुरुषांच्या पण स्पर्धा आहेत. त्या थोड्या वेळात असतील. तुम्हाला दाखवतो कसं काय. हे सगळं जयंतीच्या निमित्त कार्यक्रम चालू आहेत. दरवर्षी आपल्या गावामध्ये असेच कार्यक्रम राबवले जातात. खूप सुंदर खूप मजा मस्ती असते. तर मित्रांनो थोडं झोप लागली होती कारण काल आणि आज काही झोपच नव्हती झाली. कारण काल लेट झोपलो होतो आपण घराची साफसफाई करून आणि सकाळी 7 वाजता उठलो होतो पाणी भरायला. म्हणून थोडा झोप लागली होती. थोडा आराम केला. पण बाहेर जे कार्यक्रम चालू होते बाहेर कार्यक्रम चालू होते त्याच्याने मला जाग आली. बरं झालं जाग आली कारण कार्यक्रम माझ्याकडून मिस झाले असते. आता मी चाललोय बाहेर. तुम्हाला पण दाखवतो. चला. तर मित्रांनो रात्रीचं जेवण पण आपल्या गावामध्येच होतं. चिकन आणि राईस होता. खूप सुंदर चिकन झालं होतं. आणि आता मित्रांनो थोड्या वेळ डान्स स्पर्धा सुरू होतील. डान्स रेकॉर्ड स्पर्धा सुरू होतील. तर तुम्हाला तेही दाखवेन. पण ॲक्च्युली विषय असा आहे की डान्सचे जे गाणी असतात तर ते दाखवलं तर आपल्या चॅनलला कॉपीराईट लागेल. म्हणून मी तुम्हाला शॉर्ट दाखवण्याचा प्रयत्न करीन किंवा दाखवायला भेटणार नाही कारण आपल्या चॅनलला कॉपीराईट लागलं तर परत प्रॉब्लेम होईल ना त्याच्यामुळे. One of the greatest women in India, Savitribai Phule. Savitribai Phule was first female teacher in India. Savitribai Phule was married at young age to Mahatma Jyotirao Phule. Mahatma Jyotirao Phule encouraged
सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात. आवाज येत नाही टाळ्यांचा, अजून जोरात. नेक्स्ट डान्स होणार आहे आता. त्यांनी इथे रेडी राहावे. आणि अध्यक्षांबरोबर एक स्टेज पण करा आता. अध्यक्षांना घेऊन नाचा. डीजे जे आहे त्यांनी आपलं सॉन्ग नेक्स्ट करून ठेवायचं आहे. हेलो डीजे खाली व्हिडिओ का कभी कभी दाखवूया. मी प्रेक्षकांना विनंती करत आहे की हे व्हिडिओ शूटिंग होत आहे, आपण मत करू का. हे मध्ये चालू नका हे म्हणजे युट्यूबला टाकायचे आपल्याला कबरचे फोटो. ओके स्टार्ट म्युझिक. तनिष ग्रुपचा डान्स होत आहे. तनिष ग्रुपचा डान्स होत आहे. त्यांना मी विनंती करेन स्पर्धकांना की त्यांनी स्टेजवर येण्याची विनंती कर. ओके मुंगील टाके त्यांची फॉर्म केलं. स्पर्धकांना विनंती करेन त्यांनी डान्स करता येईल जेव्हा थोडा पाठचा बॅकग्राऊंड आपलं थोडं लूज असल्यामुळे थोडा पाठीमागं नका थोडं पुढे जाऊन नाचा. मागच्या दरवाजाने बाहेर जा. कारण आपला स्टेप छोटा आहे आणि ग्रुप डान्स मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांनी थोडं सांभाळून डान्स करा, पण चांगला करा, एकदम मस्त. पब्लिक खुश झाली पाहिजे ग्रुप डान्सवर. आता ग्रुप डान्स चांगला परफॉर्मन्स देत आहे. चांगला परफॉर्मन्स. एक विनंती आहे की स्टेजच्या समोरून कोणी डान्स सुरू असताना जाऊ नये, कोणी जाऊ नये. स्टेजच्या समोरून ग्रुप डान्स जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणी उठू पण नये, कारण कॅमेऱ्याची शूटिंग चालू आहे. ओके स्टार्ट. संघर्ष खैरे, तनिष एलवे, समिता लोखंडे, कृतिका लोखंडे, आसिफ खैरे, रिया खैरे, किमया मोहिते, अश्लेषा खैरे, श्रेयस खैरे आणि सर्वात फेमस असले लुंगी डान्सवाले आरुष खैरे. परफॉर्मन्स देणार आहे जबरदस्त तनिष ग्रुप. तनिष ग्रुप चांगला परफॉर्मन्स देणार आहे. म्युझिक डायरेक्टर असं काय करतो, पब्लिक आलेली आहे इकडे बघायला.
वरती या. मयूर मयूर विजयला विचार, विजयला गाणं मिळालं का विचार. हिरक महोत्सव आमचा अभिमानाचा सोहळा खारगाव कोंडविल बोधजा विशाल एलियन कडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रकाश खरे यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि ऑनलाईन वंदना मोहिते यांच्याकडून 200 रुपये देण्यात येत आहे. किरण एलियन कडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रकाश खैरेंकडून 100 पारितोषिक. वैशाली अरविंद खैरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यशवंत लोखंडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्थानिक मंडळाचे अध्यक्ष परशुराम खैरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षदा नेहमी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. योगिता येळेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. राघव मनोहर खरे 100 रुपये ऑनलाईन देणार आहेत. खैरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुम्ही जाते ते स्कॅनर ओपन करून बघा. गाण्यामध्ये भाग घेतलेला आहे. तरी मी 1 मिनिट जस्ट तूच आहेस, तुझा डान्स आहे आता. तूच आहेस. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन. मी आज छोटंसं गाणं बोलते, जुनं गाणं आहे ते, म्हणजे वेडवाकडं बोलते, सांभाळून. भाषण आहे माझ्या साहेबांचा आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग, एकटीच घरामध्ये राहू कशी, नेसायला लुगडा नाही जाऊ कशी, व मान नेसायला लुगडा नाही जाऊ कशी. भाषण आहे माझ्या साहेबांचा आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचा आज ग, एकटीच घरामध्ये राहू कशी, नेसाला लुगडं नाही जाऊ कशी, व मान नेसाला लुगडं नाही जाऊ कशी. प्रार्थना हेच आमचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे, एक इच्छा एक आशा एक रंगी
लाविल रमान कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान 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 ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर. परफॉर्मन्स सर्वांनी बघायचा, त्यामुळे सगळ्यांनी विहारातून बाहेर या. जेवढे विहारात बसले तेवढ्या सगळ्यांनी बाहेर या. हे सगळं लाटचा अख्ख्या वर्षाचा लाटचा परफॉर्मन्स आहे. अजून ठीक आहे. हा ठीक आहे, स्टार्ट. जलील यांनी या स्पर्धेचे विजेते घोषित केलेले आहेत. त्या प्रकारे मी घोषित स्पर्धकांची सुमित सोनावणे, जीविका सुमित सोनावणे यांचा सोने चांगले होते. डान्स मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. लवकर बोलू नये नाही तर बात करण्यात येईल. सर्वांनी त्यांच्या तालांच्या गजरात स्वागत करायचं आहे. द्वितीय पारितोषिक आरती विनिलेले आणि विनील विकासले यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. प्राची प्रकाश खैरे आणि प्रकाश नारायण खैरे यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रथम डान्स केला यावेळेस त्यांनी परफॉर्मन्स केला आणि प्रथमच पारितोषिक पटकावलेला आहे. तरी मी रवींद्र मोहिते यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुपूर्द करायचं आहे. प्राची प्रकाश खैरे आणि प्रकाश नारायण खैरे यांचं तालाच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. जीविका सुमित सोनावणे खास विरावरून आल्या होत्या. आपल्या खारगाव गावामध्ये पाहुण्याने नंबर मारलेला आहे. तरी मी मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाशजी खैरे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना पारितोषिक संपादन करावं. प्रथम क्रमांक सर्वांनी त्यांच्या तालांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
द्वितीय क्रमांक सावनी ग्रुप द्वितीय क्रमांक सानवी ग्रुप द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. ज्या जे स्पर्धक इथे उपस्थित असतील सानवी ग्रुप मध्ये त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. मी ॲडव्होकेट विकी एलवे यांना विनंती करेन की त्यांनी ग्रुप डान्स मध्ये सानवी ग्रुप त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. हा डान्स ज्याने बसवला त्या सिया आणि सोरा सिया विजय आणि या सानवी ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पटकवलेले ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक पटकवलेले गेस करा इंडियन ग्रुप की साउथ इंडियन ग्रुप? तनिष ग्रुप प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. गावची राणू प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. तरी त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्यांना उत्स्फूर्तपणे पारितोषिक देतील संस्थेचे सचिव दयानंदजी तांबे यांना मी विनंती करेन की त्यांना तनिष ग्रुप यांना प्रथम बक्षीस भेटलेलं आहे. गावची राणू सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गावच्या राणीवरती दयानंद तांबे त्यांचं पारितोषिक देत आहेत. तनिष ग्रुप सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. राजेंद्र तांबे यांना मी विनंती करेन, मंडळाचे खजिनदार राजेंद्र तांबे यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं पारितोषिक द्यायचं आहे. सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बिपिन 11 द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे बिपिन 11च्या टीमने आणि स्कोरबोर्ड नंबर गाव परत हेच चालले. प्रथम 11 संजय 11 यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यांच्या पक्षातील मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वळते यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक द्यायचा आहे. संजय 11 स्थानिक टीम मुलं आणि पुरुष आणि मुलींनी टीम विजेती केलेली आहे. तरी त्या सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिवादन. फायनली मित्रांनो कार्यक्रम वगैरे संपला. आता बघा आता सगळेजण निघाला आपापल्या घरी आणि आता आम्ही पण खुर्च्या वगैरे उचलणार आणि आम्ही पण आपल्या घरी जाणार. विनंती आहे की फायनली मित्रांनो कार्यक्रम संपला. 4:30 वाजले कार्यक्रम संपायला. त्याच्यानंतर मी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आपण झोपायला. तर मित्रांनो कार्यक्रम कसा वाटला, आपल्या श्रीवर्धन गावातला खारगावमधला कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करा आपल्याला. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज बाय, फिर मिळते एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.